नमस्कार. मी डॉक्टर राहुल नागने. मी न्यूरोफिजिशियन आहे. श्रीनाथ न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पंढरपूर येथे. आज नॅशनल एपिलेप्सी डेच्या निमित्तानं एपिलेप्सी आणि फिट याविषयीचे काही माहिती तुम्हाला मी देऊ इच्छितो. तर एपिलेप्सी हा जर योग्य दिशेनं आणि योग्य उपचार केले तर नीट होण्यासारखा आजार आहे. तर आज आपण एपिलेप्सी आणि फिट काय येतात, त्याचे ट्रिगर्स किंवा त्या कशामुळं सुरू होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यात कॉमन ट्रिगर असतात ते औषध मिस करणे. तुमचे रेग्युलर औषध जर वेळेवर घेतलं तर तुम्हाला फिट येण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. बाकी ट्रिगर्समध्ये येतात तुमची झोप पूर्ण न होणे, काही व्यसनांमध्ये दारू किंवा इतर व्यसन, तुम्ही पाणी कमी पिणे, ताणतणाव किंवा शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळं तुमची फिट येण्याची शक्यता वाढण्याची शक्यता दाट राहते. त्यामुळं ह्या गोष्टी टाळल्या तर तुमचा फिटचा कंट्रोल प्रॉपर होऊ शकतो. मी सजेस्ट करेन की तुम्ही एक डायरी बनवा ज्याच्यामध्ये तुम्ही लिहून ठेवा की तुम्हाला कुठल्या गोष्टीनंतर फिट सुरू झाली. ते तुमचे पर्सनल ट्रिगर्स असतील आणि पुढच्या व्हिजिटला आल्यानंतर तुमच्या डॉक्टरांशी ते डिस्कस करा. ह्या गोष्टीनं तुमच्या डे टू डे लाईफमध्ये आणि तुमच्या फिटच्या कंट्रोलमध्ये खूप मोठा फरक पडेल. धन्यवाद. थँक्यू.